कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निकाल लागून 15 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेवर ठोस निर्णय झाला नव्हता. मात्र ग्रामविकास विभागाने 20 मार्च पूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडण्याच्या सूचना दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. गुरुवारी मुंबईत मोठ्या बैठका पार पडल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल असे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस 20, काँग्रेस 14, भाजप 12, शिवसेना 9, जनसुराज्य 5, शाहू आघाडी 4, ठाकरे सेना 1, स्वाभिमानी 1, शिवशाहू आघाडी 1 आणि अपक्ष 1. सार्वजनिक जागा राष्ट्रवादीकडे असल्या तरी भाजपने जनसुराज्याच्या मदतीने अध्यक्षपदावर दावा केला आहे. हसन मुश्रीफ यांनी मुरगुड येथील भाषणात राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल असे जाहीर केले होते. मात्र त्याच दिवशी मुंबईत भाजप नेत्यांकडून कोल्हापूरमध्ये भाजपचाच पहिला अध्यक्ष करण्यासाठी लॉबिंग वाढवण्याची चर्चा आहे. सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गट नंबर 1, त्यापाठोपाठ भाजप आहे. महायुतीकडे काठावरचे बहुमत असले तरी सदस्य फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. सांगलीतील काही आमदार गेल्या आठवड्यापासून मुंबईत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. आता 20 मार्च पूर्वी अध्यक्षपदावर कोणाची मोहर लागणार, भाजप की राष्ट्रवादी, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.